तर वळू या मैदानाकडे जेथे मिसाल कोण आहे अभिषेक तो निकेश निकेश शिवलकर ना चला सामन्याला सुरुवात करायची आहे. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अभिषेक मिसाळ आणि त्याच्या साथीला निकेश होळकर पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती अवतरित झालेली आहे. तर गोलंदाजी खेळण्यासाठी रोहन पाटील आलेला आहे. पाहूया सामना कोणता संघ जिंकेल. एका बाजूला सौभाग्यवती नमिता नितीन माळी पुरस्कृत वरद विनायक शहापूर संघ आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. आणि मी विनंती करतोय या दरम्यान अमोलजी कवळे साहेब तसेच अमोलजी शिवा राकेशजी पाटील आणि किरणजी पाटील यांना की आपण व्यासपीठावरती येऊन असनस्थ व्हायचं आहे. वळूया मैदानाकडे जेथे सामन्याला होते सुरुवात. अभिषेक निसाळ बॅटिंग करतो. पहिला चेंडू वेगळ्या अंदाजाने खेळलाय. आपण पाहतोय फुटवर्कचा वापर केला आणि अगदी लास्ट मोमेंटला चेंडू टॅप केलाय. सिंगल आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आले. हे विकेट जर आपण पाहिले पाहिजे तर अगदी बॅटिंग फ्रेंडली विकेट आहे. अगदी बॅटिंग पॅरेंट विकेट आहे. म्हणजे या विकेटवरती आपण 50+ धावा पाहतोय. त्यामुळे जर 50 धावा करायच्या असतील तर बॅट्समनला त्या अप्रोचने बॅटिंग करावं लागेल. पॉझिटिव्ह इंटेंट बॅटिंग करण्याचा संघ आता दाखवणार का? कारण ज्या ज्या संघाने पहिली बॅटिंग केली त्या त्या संघाने जवळपास 50च्या वर धावा केलेल्या आहेत. त्याच पद्धतीने हा सामना रंगेल का? कारण नाईट सर्कल स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये धावा सुद्धा त्याच पद्धतीने येणार. कारण गॅप आपण पाहतो अगदी मोठमोठी गॅप पाहायला मिळते. त्या गॅप मध्ये फलंदाजी करणारे फलंदाज चेंडू खेळणार का? निकेश होळकर बॅटिंगला आलाय. ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. सिंगल मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते. कौतुक करावं लागेल रोहन पाटील याचं. या गोलंदाजाकडे असलेला गोलंदाजीचा कंट्रोल कमालीचा आहे. अगदी नियंत्रित मारा तो मात्र मैदानावरती करत असताना पाहायला मिळतोय. कंट्रोल वाली गोलंदाजी अद्यापर्यंत केली. गोलंदाजी करणारा गोलंदाज रोहन पाटील याने खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेच्या आयोजिका नमिता नितीन माळवी यांचा हा संघ पाहायला मिळतोय. आणि तो संघ मैदानावरती सुंदररित्या परफॉर्मन्स सादर करत असताना एक संघ आपण पाहतोय पोयनाड विभागातील तर दुसरा संघ रेवदंडा विभागातील पाहायला मिळतोय. या दोन्ही संघ आपण पाहतोय वेगवेगळ्या विभागातील आहेत. त्यामुळे त्यांच्यातील क्रिकेट एक वेगळ्या पद्धतीचा आहे. ओ यावेळी काय फटका लगावलाय. रिवचा अद्भुत कमालीचा फटका 4 धावांसाठी आलाय. शानदार चौकार. पाहायला मिळतो अक्रॉस टॉन्स आहे आणि त्या स्थान तो मात्र बॅटिंग करत असताना ओ यावेळी काय घडलं जात आहे. यष्टरक्षकाला जगवलंय. नो चेंडू आहे आणि ते मात्र 5 धावांचा बोनस बॅटिंग करणाऱ्या संघाला.
मला वाटलं ते एकत्र नाही टाइम होता आपल्याला आपल्या वेळ झाली तर घालवत होते. रोहन पाटील गोलंदाजी करतोय. एक अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना. निकेश होळकर ज्याच्याकडे अनुभवाचा खऱ्या अर्थानं भांडार आहे आणि अनुभवाची शिदोरी घेऊन हा खेळाडू मैदानावरती आता बॅटिंग करण्यासाठी आलाय. राईट ब्राउंड विकेटने गोलंदाजी करत असताना या दरम्यान मात्र आपण पाहतोय फटका फसलाय आणि येथे मात्र निकेश होळकरला जावं लागेल तंबू मध्ये परत. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. पहिला महत्वाचा मोहरा, पहिला गडी गमावला बॅटिंग करणाऱ्या संघाने. आणि आता मात्र सूरज मिसाळ आलाय ज्याला एक बाईक सुद्धा मिळाला टेनिस क्रिकेटमध्ये. आणि तो सूरज मिसाळ पाहूया आता मैदानावरती आल्यानंतर कशा पद्धतीनं बॅटिंग करेल. महत्वाचा गडी गारद झाला. अभिषेक मात्र आपण पाहतोय अगदी लवकर बाद झाला आणि निकेश बाद झाला. आता आलेला नवीन खेळाडू पाहूया कशी बॅटिंग करेल. या दरम्यान चेंडू गॅप मध्ये फरार होतो सीमारेचे पार. शानदार चौकार. आतिश पाटील राकेश ना आतिश आतिश अतिश पाटील ओव्हर क्रमांक सेकंड. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट आपण पाहिली. तब्बल 16 धावा आल्यात. अगदी विस्फोटक अंदाजाने फलंदाजी. जो संघ पहिली बॅटिंग स्वीकारतोय ना तो संघ मात्र आक्रमण करतोय. लेफ्ट हँडेड आलाय गोलंदाजीला. पहिला चेंडू काहीसा वेगळ्या स्टाईलने वेगळ्या अंदाजाने टाकला. लॅगस्टिकच्या बाहेर आहे. 17 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी विनंती असणार आहे विपुल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुभा निरोन अलिबाग आणि जेबी ग्रुप आशिर्वाद संघाच्या कॅप्टनला पण टॉस करण्यासाठी ही इनिंग संपल्यानंतर यायचंय. येथे मात्र यश प्रेक्षकाने मोठी संधी गमावले. वाईट चेंडू आहे पण मात्र महत्वाचा खेळाडू त्याला बाद करण्याची ही संधी आली होती. ती संधी मात्र त्याने गमावले. एकामागोमाग एक चेंडू वाईट येत आहेत. चेंडू अवांतर येत आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय धाव फलकावरती तब्बल 18 धावा. या दरम्यान चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, कमालीचं अथलेटिझम पाहायला मिळालं. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षणाचा एक वेगळा स्टँडर्ड, फिल्डिंगचा एक वेगळा दर्जा दाखवून देत असताना ऑन दी बाउंड्री लाईन एक्सलंट फिल्डिंग. लाजवाब फिल्डिंग. ऑलमोस्ट चौकार गेला होता. लास्ट मोमेंटला झेप लगावली आणि मात्र या 4 धावा त्याने सेव्ह केल्यात. फिल्डिंग मधली ही कमिटमेंट नेहमी महत्वाची असते आणि खऱ्या अर्थानं झुकून देऊन क्रिकेट खेळणं यालाच तर म्हणतात. नेक्स्ट बॉल. हा सुंदर चेंडू आणि येथे पुन्हा एकदा चुकी केलंय. बघा गोलंदाजी करणारा गोलंदाज वारंवार चान्सेस क्रिएट करतोय. ते म्हणतात ना क्रिकेट इज ऑल अबाउट चान्सेस. पण ते चान्सेस तुम्हाला कन्व्हर्ट करावे लागतील. अगदी हातातील आलेल्या संधी तुम्ही सलग 2 वेळा मिस केल्यात. म्हणजे आपण जर पाहिलं अभिषेक मिसाळचा बॅटिंगचा एक वेगळा दर्जा आहे आणि त्याला बाद करण्याची संधी यष्टीरक्षकाने गमावले. अशा पद्धतीच्या संधी तुम्हाला फार कमी वेळा येत आहेत. कारण जर आता अभिषेक लागला तर तो मोठी धावसंख्या करू शकतो. बघा हे उत्तर आहे. चान्स गमावला, संधी गमावली आणि त्यानंतर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अभिषेकच्या बॅट मधून. या दरम्यान फुटवर्कचा वापर केला पण चेंडू मात्र लॅगस्टिकच्या बाहेर आहे. लॉक क्रमांक 22 इथे मात्र उल्लंघन केलं जात आहे. धावफल 23 धावा झालेल्या आहेत. 23 ऑन दी बुट. या दरम्यान गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषे पलीकडे फरार.
गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. एका मागोमाग एक अटॅक केले जातात, आक्रमण चढवले जात आहेत. आणखीन एक समोरच्या देशाने अटॅक केलाय. चान्सेस गमावले होते अभिषेकला बाद करण्याचे आणि तदनंतर आपण पाहतो अभिषेकचं आक्रळ विखराळ रूप. आता मात्र अभिषेकने उग्र रूप धारण केलंय आणि त्याला रोखणं आता मात्र कठीण झालंय. चौकारांची हॅट्रिक, 31 धावा. ओहो हो, काय फटका लगावलाय. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि त्याला खेळला स्वीपर बोलण्याच्या बाहेर शानदार चौकार. जे बघा जीवनदान किती महत्वाचं असतं, कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळी जीवनदान मिळतं ना त्यावेळी बॅट्समन अगदी आक्रमक होत असतो आणि तदनंतर अभिषेकने सलगच्या 4 चेंडूवरती लगावलेले 4 विलोभनीय चौकार. या दरम्यान सूरज मिसाळ आपण पाहतोय, तो मात्र थंड डोक्याला बॅटिंग करतोय. अँकरिंग रोल तो मात्र मैदानावरती अदा करतोय. त्याला माहिती आहे समोरचा बॅट्समन चांगल्या फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे सिंगल काढायची, त्याला स्ट्राईक द्यायची ही रणनीती चांगली आहे, ही स्ट्रॅटेजी चांगली आहे. कारण अभिषेक ज्या अंदाजाने बॅटिंग करतोय त्याला रोखणं आता मात्र कठीण झालंय. 36 धावा धाव फलकावरती झाल्यात. भाईजींना आपण पाहतोय पुन्हा एकदा एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने हा सामना जात असताना मार्गक्रमण करत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र बॅट्स बॅटर आलाय. ओहो हो, कमालीचा चेंडू. पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडू आणि मला वाटतं रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मदत येथे मात्र घेतली जाते. पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय येथे येईल. पण अलिबाग, सुभान एलेवन अलिबाग आणि जेबी ग्रुप हशिवरे, चला कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या त्वरित. आणि येस, आउट. बॅट्समन आउट झालेला आहे. सुंदर दर्जाचं यश रक्षण पाहायला मिळालं. हॅलो, रनआउट झालेला आहे. जर स्टंपिंग झाली असती, हा स्टंपिंग तुम्ही रनआउट केलं, तुम्ही जो आता बात केलात तो रनआउट या प्रकारामध्ये येतो. विराट लोहार. नवीन बॅट्समन विराट लोहार आला बॅटिंगसाठी. ओहो हो, फसवा चेंडू. बघा एक बॅट्समन बाद काय झाला आणि त्यानंतर सामन्याचं चित्र बदललंय. हे असतं क्रिकेट, रंग बदलू खेळ मैदानावरती. 1 मोर विकेट डाऊन. लांब आहे, जवळच टीम ना त्याला मग नेक्स्ट बॉल मानस पाडली याचा. मानसला आपण पाहतोय भन्नाट वेग, पण चेंडू आउटसाइड ऑफ द स्टंप पाहायला मिळतोय. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा टाकलाय. चेंडू स्वीट टाकलाय. अगदी वेग पाहायला मिळतो. भन्नाट वेगामध्ये हा खेळाडू गोलंदाजी करतो. मानस म्हटलं की त्याचा वेग नेहमी चर्चेचा विषय असतो. किंबहुना मानसला आपण पाहतोय पुन्हा एकदा गतीवरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. 39 धावा झाल्या, 39 ऑन द बोट. पाहूया काय घडेल मैदानावरती, किती धावसंख्येपर्यंत येथे मजल मारतील बॅटिंग करणाऱ्या संघातील खेळाडू. त्याची टीम माहिती सुब्बान सगीर भाई तुझी टीम माहिती पण. चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा गतीचा वापर. स्पीडने पूर्णतः बॅट्समनला बीट केलाय. एका मागोमाग एक चेंडू निर्धाव येतात. हे षटक अत्यंत महत्वाचं. या पद्धतीने गोलंदाजी होणं फार महत्वाची होती. किंबहुना ती गोलंदाजी अंतिम षटकामध्ये होत असताना पाहायला मिळते.
ओ यावेळी रिवर्स अटेम्प्ट केलाय सिंगल मिळेल. धाव फलकावरती एका धावेची वाढ होते आणि येते येस नो तू मम आहे. या दरम्यान विपुल पाटील शिवसेना विभाग प्रमुख चेंढरे येथे आलेले आहेत. त्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसन व्हायचं आहे. आपण गेला शेवटचा गेला का? हा गेलाय का? 40 धावा धाव फलकावरती. 1 to go. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हा चांगला चेंडू भन्नाट पेस पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाने मोका दवडला. यष्टी रक्षकाने खूप साऱ्या संधी गमावल्यात पण ते मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला झालेला आहे फलंदाज बाद सिंगल मिळते. 41 धावा झाल्यात. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या इनिंग साठी मी घेऊन जातो आपल्याला आपल्या सर्वांचे लाडके खास वेगळ्या स्टाईल मध्ये अनोख्या शैलीमध्ये इम्रान बुखारी भाईजान यांच्याकडे. थँक्यू सो मच प्रीतीजी पाटील सरांचा आवाज आपण ऐकलात. आपण आहोत बुरुम खानच्या मैदानावरती. आज या स्पर्धेची क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. माननीय आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची पर्वणी. सौभाग्यवती नमिता दिदी मालवी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. ना भविष्य न भूतो अलिबाग तालुक्यातील एक मोठी नामांकित अंडरम सर्कलची स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजेच या स्पर्धेमध्ये आपण मुंबई असेल किंवा रत्नागिरी शिवर्धन या साईडचे खेळाडू सुद्धा ओपन लॉट्स मध्ये आपण पाहणार आहोत. मी सन्माननीय विपुलजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीला सुरुवात होते. एका बाजूला आपण संघ पाहतो विपुल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुब्बान 11 म्हणजे विपुल पाटील सरांचा संघ आहे ज्याने पहिला मॅच जिंकलाय आणि नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांच्या विरोधात जेबी ग्रुप हा शिवराज संघ आपण पाहतोय. आज आपण पाहतोय विपुलजी पाटील विभाग प्रमुख शिवसेना चेंडरे गावचे सन्माननीय विपुलजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाता है. तो गेम इज ऑन. चलते हैं मैदान पर. फिर से एक बार अभिषेक गेंदबाजी के लिए. इस बार स्क्वायर कट किया है. पहली गेंद बैकफुट पर जाकर कवर ड्राइव. इसलिए कहते हैं ना मुंबई का मरीन ड्राइव और क्रिकेट में विराट कोहली का कवर ड्राइव शानदार है. चौका के साथ शुरुआत की है चेंडरे टीम. जरूर विपुल पाटिल विभाग प्रमुख शिवसेना पुरस्कृत सुब्बान 11 टीम ने टॉस जीता है. तो इस बार चौका के साथ शुरुआत की है बैटर. इस प्रतियोगिता में आशीष पाटिल बल्लेबाजी करते हुए पहली गेंद के साथ चौकार के साथ शुरुआत की है. नमिता दीदी इनकी पुरस्कृत की हुई टीम. और इस बार देखिए आम तो आम गुटलियों के दाम. मेरी परिभाषा में मैं कहता हूं बाइको गेली माहेरी काम करी पीतांबरी. 9+4 आम तो आम गुटलियों के दाम. चौकार आता हुआ. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ गेंदबाज अभिषेक मिसाल के द्वारा 9 रन स्कोर कार्ड पर. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर बैटर ऑन द फायर होते हुए क्योंकि 42 रनों का लक्ष्य खड़ा किया है. इस बार स्क्वायर कट फिर से एक बार नजाकत के साथ कवर ड्राइव खेलने की कोशिश और उसमें डीजे बाला झुकेगा नहीं साला 90 लगा के आला.
चौके यहां पर लगाते हुए बल्लेबाज आशीष पाटिल आज इस प्रतियोगिता में कमाल की बल्लेबाजी करते हुए, जरूर नमिता दीदी ने स्पॉन्सर की हुई टीम है और उनके होम ग्राउंड पर आज इस मैदान पर बल्लेबाजी करते हुए, शानदार बल्लेबाजी करते हुए टीम वरद विनायक शाहपुर टीम इस विकेट के साथ टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धीरे धीरे 14 रन 42 रनों का लक्ष्य खड़ा किया। अभिषेक मिसाइल के ऊपर मिसाइल देते हुए टीट फॉर टैग जशास्त्र से प्रत्युत्तर देने की कोशिश, गेंदबाजी के लिए फिर से एक बार अभिषेक, इस बार अच्छी गेंद अंदर आती हुई गेंद कट किया और सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद आती हुई। मेरी परिभाषा में मैं अक्सर कहता हूं ऐसे खिलाड़ियों के लिए बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, डॉट गेंद। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 14 रन 42 रनों का लक्ष्य खड़ा किया है। आशीष इस गेंदबाज के ऊपर धुरकान मंत्र देते हुए इस बार स्लिप फ्लाइंग स्लिप खेलने की कोशिश, मुणाल वर्सोलकर की याद ताजा करने वाला स्ट्रोक यहां पर नजर आया, गेंद सीमा पार, चौकार। इस चौके रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जरूर ओले ओले यहां पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर डोले डोले 4 रनों के साथ 18 रन स्कोर कार्ड पर छोटे मियां तो छोटे मियां यहां पर बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। इस बार फिर से एक बार देखिए असा केला कार्यक्रम दारातून गेली बाई घरात पहिली केली आणि घरची गुद मरून मेली, गेंद सीमा पार, चौकार। हीरो अजय पवार, जानू मेरी जान, इकडून हटा बाजूला व्हा, गर्दी करू नका, मैच ऑन है और जरूर यहां से जरा हटिए। इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 22 रन, 20 रनों की जरूरत। शुभम मिसाल गेंदबाजी के लिए आते हुए 12 गेंदें जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। 22 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक अच्छा मैच आयोजन किया है सौभाग्यवती नमिता नितिन मालवी मैडम ने। इस प्रतियोगिता को 4 चांद लगाने के लिए उनके सभी मान्यवर यहां पर उपस्थित होते हुए, ओहो इस बार देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ, एक्स्ट्रा के 7 रनों की प्राप्ति, स्कोर जा पहुंचा है 23। आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम गूगल पे होता हुआ 23 रन स्कोर कार्ड पर। गेंदबाजी के लिए फिर से एक बार गेंदबाज, लोड फुल टॉस पॉइंट की दिशा में खेल दिया है, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग आगराव का, डॉट गेंद जाती थी। फिर से एक बार आशीष स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए, जिन्होंने शानदार बल्लेबाजी का नमूना पेश किया है, 42 रनों का टारगेट पीछा करते हुए। ओहो इस बार देखिए चीते की चपलाई के साथ 1 रन प्राप्त किया, आंखों ही आंखों में इशारा किया, 1 रन मुकम्मल करते हुए। सर्फ एक्सल है तो सब मुमकिन है, क्योंकि फील्डर ने फील्डिंग की थी, कोशिश की थी। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 24 रन। 24 रन स्कोर कार्ड पर शगीर शेख। हम देख रहे हैं एक अच्छे स्पॉन्सर सुब्बान 11 बल्लेबाजी करने वाली टीम अलाइशा कॉटेज पुरस्कृत सुब्बान 11 आगराव टीम मुश्किल में डाल दिया है। ओहो इस बार देखिए नजर हटी, दुर्घटना घटी, म्हणून सांगतो बोलू नका मेवणी पाशी, तक्रार जाईल बायको पाशी, मग व्हाल तुम्ही वनवाशी, गेंद सीमा पार, चौकार। चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 28 रन। 14 रनों की जरूरत है। अच्छी बल्लेबाजी करते हुए दोनों बैटर आज इस मैदान पर। इस बार नो गेंद, 29 रन। मैंने पहले ही कहा था क्योंकि नमिता दीदी की टीम यहां पर बल्लेबाजी कर रहे हैं, आज शाहपुर से यहां तक क्यों आए और क्यों नमिता दीदी ने इस प्रतियोगिता में उन्हें आमंत्रित किया है, वो क्वालिटी यहां पर वो सादर करते हुए। एक्स्ट्रा के 7 रनों की प्राप्ति, 29 रन, 42 रनों का पीछा करते हुए अभी भी 9 गेंदें
और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। 9 गेंदें 13 रनों की जरूरत। क्या कमबैक करेंगे गेंदबाज आज इस प्रतियोगिता में? अलाइशा कॉटेज पुरस्कृत सुब्बान 11 आगरा टीम। ओहो, इस बार फाइनल की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, अच्छी फील्डिंग की, पर बोर्ड मीटा जिस तरह से पीते हैं ना, उस तरह से एनर्जी यहां पर प्राप्त नहीं हुई। 1 रन चोरी करने में कामयाब। 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन। 12 रनों की जरूरत। स्ट्राइक पर फिर से एक बार बल्लेबाज आशीष पाटिल, जिन्होंने अच्छी शुरुआत की थी पहले ही ओवर में, आक्रामकता। इस बार अच्छी गेंद, इस बार अच्छी गेंद, पर विकेट कीपर चक गए थे, डॉट गेंद आती हुई। आने वाली 7 गेंदें 12 रनों की जरूरत। जमीन का 7-12 प्रीतेश सर हमने सुना था, पर ये क्रिकेट में 7-12 आया है। 7 गेंदें 12 रनों की जरूरत। येणारे 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता। आशिष पाटील सारखा फलंदाज अजूनही मैदानावरती आहे। आपण पाहतोय सौ नमिता नितीन माळवी पुरस्कृत वरद विनायक शाहपुर टीम यहां पर बल्लेबाजी करते हुए। शुभम मिसाइल बनना होगा, पर इस बार देखिए गैप स्ट्रोक यहां पर 2 खिलाड़ियों के बीच में दरार, मिलेंगे 4, होगा बेड़ा पार। डीजे बाला MR 360 तन्वी भाभी के हीरो, इनका भी स्वागत है। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर धीरे धीरे। 34 रन, 8 रनों की जरूरत। आने वाली 6 गेंदें 8 रनों की आवश्यकता है। और गेंदबाजी के लिए गेंदबाज सोहन आते हुए। 6 गेंदें 8 रनों की जरूरत। दोनों बल्लेबाज आज इस मैदान पर। सौभाग्यवती नमिता नितिन मालवी पुरस्कृत वरद विनायक शाहपुर बनाम अलाइशा कॉटेज पुरस्कृत सुब्बान 11 आगरा, ये दोनों टीम के दरम्यान। जरूर अभी भी मालूम गिरा तन्वी भाभी के हीरो मिस्टर 360 अलीबाग के थॉमस डायस वरुण, उनका भी स्वागत है। 6 गेंदें 8 रनों की जरूरत है। और इस बार हवा में खेलने की कोशिश, पर इस बार अच्छी फील्डिंग अभिषेक के द्वारा। 1 रन लेने का मौका, नजर हटी, दुर्घटना घटी, बल्लेबाज को जीवन दान दिया है। आने वाली 5 गेंदें 7 रनों की जरूरत। दिल की धड़कने माधुरी दीक्षित की तरह। खुशी भाभी के हीरो मन्या सुरवे। स्टेज के सामने गर्दी नहीं करने प्लीज। मुनाल सर थोड़ा सा साइड में लीजिए सबको। तो फिर से एक बार स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 35। 7 रनों की जरूरत। 5 गेंदें। आशीष पाटिल इस बार देखिए डायरेक्ट हिट, क्या बात है। अभिषेक नाम में दम है। मिसाइल डीजे बाला। मैदान पर भागेश भगत, चेंडू नहीं भगत, वह 9 सेकंड पर है। आने वाली 4 गेंदें जीतने के लिए 7 रनों की जरूरत। 4 गेंदें 7 रनों की जरूरत है। काफी शानदार मैच। ओहो हिमक अरे आला है, गेंद बाउंड्री लाइन के पार, यह विश्वास होना जरूरी है। हिमक चौकार। तीन रनों की आवश्यकता। बल्लेबाज आशीष पाटिल आज इस मैदान पर रनों की बौछार करते हुए। शानदार बल्लेबाजी, कांटे की टक्कर। इस बार कवर की दिशा में खेलेगा, बैकवर्ड पॉइंट में फील्डर थे वहां पर, अच्छा बैकअप। तब तक 1 रन लेने का मौका, 1 रन पर ही संतुष्ट होना होगा। दिल की धड़कने दोनों टीम के। एक तरफ है शकीर भाई शेख की दिल की धड़कने, धक धक होती हुई। 2 गेंदें 2 रनों की आवश्यकता है। 2 गेंदें 2 रनों की जरूरत। और जरूर बॉक्स क्रिकेट का जिन्हें नीलेश परदेसी कहा जाता है, वो है शकीर भाई शेख।
दो गेंदे 2 रनों की जरूरत, कंपल्सरी चेस, ये नियम है. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय आज या बुरुम खानच्या मैदानावरती आणि पूर्ण श्रेय जातोय कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आली क्रिकेटची पर्वणी सौभाग्यवती नमिता नितीन मालवी मॅडम यांच्या माध्यमातून. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. दो गेंदे 2 रनों की आवश्यकता. दबाव दोनों टीम के ऊपर है क्योंकि हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला. यही मैच का समीकरण क्या होगा, कौन जीतेगा कौन हारेगा, आगरा या फिर शाहपुर. पर मैदान पर आया है पूर और इस बार गेंद बॉर्डर के पार विजयी चौका. डीजे वाला किताब देण्यासाठी आशिष पाटील साठी संघ मालक